चला सामन्याला सुरुवात करायची. आणखीन भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. अजूनही पहिल्या सामन्याचा एक सामना अजूनही आपल्याला खेळायचा, लक्षात घ्या. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला हा इथे चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये हिरा डुकले आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. आपण पाहतोय दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत. एक चांगला मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघाच्या माध्यमातून एक मैत्रीपूर्ण लढत मी तर म्हणेन. आई मरुदेव राजावली आणि वाघोबा स्पोर्ट्स तिवरी, त्यानंतर कानाई स्पोर्ट्स पाय आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बघा सूरजने चेंडूला पाठवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग षटकार. बघा त्याच्या झोन मध्ये हा चेंडू होता आणि त्याच्या झोन मध्ये जर चेंडू जर असेल तो नक्कीच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवेल सूरज. वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचा एक उभरता सितारा आहे. हे फ्युचर आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचं. आणि या सीझन मध्ये आपण जर बघितलं तर सूरज हा सध्या तरी चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इन्फॉर्म आहे. आपण पालनपाड्याचं ते मैदान बघितलं, त्या मैदानावर देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता सूरज माळी याने. आणि तो सूरज पाहतो पण स्ट्राईक वरती षटकार ठोकलाय. थोडस 2 मिनिटं थांबायचं आहे गाडी. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये हिरा. बघा ज्या प्रकारे चेंडू ज्या स्पीडने निघून गेला होता सरळ क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये, फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेने चला जाऊ द्या गाडी, चला जाऊ द्या. राईट हँड आणि लेफ्ट हँड आपण पाहतोय कॉम्बिनेशन असल्या कारण थोडासा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे करावा लागतोय. धाव फलक स्थिरावर गेला ते म्हणजे 8 या संख्येवरती. ऑन साईडला हा चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये खेळून डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहतोय थोडासा फंबल, त्याचा फायदा उचलला गेलाय. 2 धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जास्त धावा बनवणं थोडस कठीण होताना आपण बघितलेलं आहे. मात्र सध्या तरी आपण पाहतोय ज्या प्रकारे फलंदाजी करतात 2 फलंदाज जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे दिसतोय. 4 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेल्या आहेत. कुठल्या प्रकारे एक्स्ट्रा धाव ही आलेली नाहीये. ऑफ ड्राईव्ह इथे केलेला आहे. धावचीची संधी, चांगला पिकअप अँड थ्रो जर केला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे कंप्लीट झालेली आहे. चेंडू टाकून झाले. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा फायदा उचललाय. 6 धावा षटकार. बघा सरळ आपल्या डगआउट मध्ये हा चेंडू त्याने पाठवलेला आहे. हार्दिक बलंगे यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवलाय सूरज माळी याने.
षटकार आणि या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका, आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे लक्षात घ्या. चला जास्त वेळ खर्च करू नका, सहकार्य करा, कारण यानंतर आणखीन एक 4 षटकाचा सामना आपल्याला खेळायचा आहे. काणाई स्पोर्ट्स पाये आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. विजय मोकाशी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. विजय मोकाशी बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू इथे हाताळण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या समोर पाहतोय आपण सलामीचा फलंदाज निलेश. वलीचा आपण पाहतोय फक्त चेंडूला ते दिशा दिली गेली, जागा बनवून हा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतोय. हा फटका त्याने खेळलाय आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केला गेला. निलेश आपण पाहतोय, निलेश परेट आपण पाहतोय. जागा बनवून हा फटका केलाय, मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, झेलची संधी आहे बघा. खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे, भूमीत आहे त्या क्षेत्रामध्ये. भूमीत याने हा झेल पकडलेला आहे, खूप चांगला झेल. आणि निलेश परेट याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी ते बाद होतोय. चला बाउंड्री पंच, आपण बाउंड्रीचा दावा घ्यायचा आहे. षटक संपल्यानंतर किंवा विकेट पडल्यानंतरच गाड्या मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडून या बाबत इथे सुरुवात झालेली आहे. जयेश कडे पाहतोय,
परगण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे आणि पहिला चेंडू त्यांनी निर्धाव खेळून काढलेला आहे. डॉट बॉल. 19 धावा धाव फलकावरती. एक विकेट इथे गमावलेला आहे. 4 षटकाचा हा सामना आहे. चरकस मारण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर निघून जाणार हा चेंडू आपण पाहतोय. पंचांच्या दोन्ही हात समांतर इथे पाहायला मिळाले. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय काय चांगला चेंडू ते हाताळलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा इथे चेंडू हाताळला गेला. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताळलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना आपण पाहतो या विजय मोकाशी. कालच्या दिवसामध्ये आपण शेलार मैदानावरती देखील या संघाला आपण बघितलं. खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता या संघाने. आणि आज या ओमनच्या मैदानावरती आपण पाहतोय खेळत असताना ऑफ साईडला हा चेंडू खेळून काढला गेला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जास्त काही धाव मिळणार नाहीये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. इथे कुठल्या प्रकारे जास्त धोका घेतला जात नाही या षटकामध्ये. कारण ज्या प्रकारे विजयाने आतापर्यंत चेंडू हाताळलेत. खूप चांगले चेंडू हाताळलेत आणि तेच कारण आहे की कुठल्या प्रकारे धोका घेतला जात नाहीये. धोका पत्करला जात नाहीये. आणि सिंगल डबल वरती भर देताना दोन्ही फलंदाज धावसंख्या पण पाहतो जाऊन पोहोचली ती म्हणजे 21च्या धावसंख्येवरती 21. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सर्कस मारण्याचा प्रयत्न अपील यस गॉन. सूरज माळी हा बाद होऊन माघारी परततोय. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला जातोय. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. चला टीम मीटिंग करू नका कारण भरपूर उशीर झालेला लक्षात घ्या. आपण पाहतोय घड्याळात 4:10 झालेली आहेत. आणि अजूनही आपल्याला पहिल्या फेरीतील आणखीन एक सामना आपल्याला अजूनही खेळवायचा आहे. अजूनही 5 मॅचेस आपल्याला खेळवायच्यात लक्षात घ्या. चला घाई करायची आहे, विनंती असेल. चला प्लीज राजावली संघ घाई करायची आहे. कारण या मैदानावरती आपण पाहतोय बॅड लाईटचा सामना आपण पाहतोय तुम्हालाच करावा लागेल. आणि 5 नंतर आपण पाहतोय अंधाराचं राज्य या मैदानावरती लक्षात घ्या. दिवस लहान आहे. तुम्हालाच कमी षटकाचे सामने खेळायला मिळते लक्षात घ्या. प्लीज बघा काय फटका केलेला आहे. षडंपुल पॉवरफुल चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरती. षटकार आपण पाहतोय तिकडे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या भेटीला हा चेंडू पाठवला. आपण ते गोलेवाला आहे, त्या गोलेवाला ज्या भेटीला हा चेंडू पाठवला होता.
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा षडमफुल असा फटका ते खेळला गेला होता, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. हा जर चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये जर आला असता कदाचित मागच्या चेंडूची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र चेंडू तो निर्धाव धाव फलक पाहतो पण 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावरच बघा चेंडूने उंची इथे घेतलेली आहे, बघूया लांबी किती घेतली जाईल. लांबी घेतलेली नाहीये, इथे झेल पकडलाय, फलंदाज ठरेल फेल. इथे फलंदाज बाद झालेला आहे. एक मोठी विकेट मी तर म्हणेन. नव्याने गेलेला फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर भलंगी आपण पाहतोय नव्याने फलंदाज इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल, नाव स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण जिग्नेश हरवटे याला, एक अनुभवी खेळाडू आहे आपण पाहतोय, नाव स्ट्राईक एंड वरती. अक्कुटप्यात चेंडू षटबुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आणि काय बघा काय सुंदर झेल पकडलाय, अप्रतिम, सुपर्ब, खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. आणि जो प्रभाकर गेल्या पावली माघारी परततोय बघा, खूप चांगला झेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती हा झेल आपल्याला पाहायला मिळेल. बघा कशा प्रकारे हा झेल पकडलेला आहे. थोडासा बॅलन्स जरूर बिघडला, मात्र चेंडूला सोडलेला नाहीये. बघा पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं खूप चांगला झेल हा पकडला गेलेला आहे. रोशन कोल्हेकर याने हा झेल पकडलेला आहे. संदेश कोल्हेकर याने हा झेल पकडलेला आहे. खूप चांगला झेल. हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली गेली. 28 धावा आपण पाहतोय. 28 धावा फलकावरती चेंडू टाकून झालेत ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. मिड ऑफला बीट केलं, लॉंग ऑफला बीट केला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता चौकार. या चौकाराशी धावफलक 32 धावसंख्येवरती 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जाते. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. भूमीतचा हा चेंडू आपण पाहतो इथे सोडून दिलेला आहे. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स, भरपूर एक्स्ट्रा रन्स आपण पाहतो या षटकामध्ये खर्च करताना दिसतोय गोलंदाज भूमीत. फलक 1 ने पुढे सरसावले ते म्हणजे 33 धावसंख्येवरती 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फुलटॉस चेंडू होता आपण पाहतोय. या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक 34 धावा. 34 धावा षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 34 धावा.
बघा 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं ना 11.33च्या सरासरीने इथे वाटचाल केलेली आहे. चला घाई करायची आहे. चला राजावली संघ घाई करा, कारण आणखीन एक मॅच आपल्याला पहिल्या फेरीतील खेळवायचं, लक्षात घ्या. कारण सकाळी आपण जर बघितलं तर भरपूर उशिरा हे सामने चालू झाले होते. फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागेल. या एका धावेनिशी धाव फलक 35 या धावसंख्येवरती 35. चला यानंतर होणारा सामना कान्हाई स्पोर्ट्स पाये आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी या. कान्हाई स्पोर्ट्स पाये आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. फुलटा चेंडू आपण पाहतोय, स्क्वेअर क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे. गचाल क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. 4 धावांकरता चौकार. बघा खूप चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्रामध्ये, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून हा चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. चला दुसरा चेंडू लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ खर्च करू नका. चला मला वाटतं मॅच बॉल देखील आलेला आहे. चला मॅच बॉल देखील इथे आलेला आहे. आपण पाहतोय सन्माननीय हेमंतजी बात्रा साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान पाहतोय आपण फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बघतोय हेमंतजी बात्रा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता. आज त्यांचा इथे आपण पाहतोय वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर पाहतोय आपण रामदास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. या षटकातील चेंडू टाकून झाले 3. फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. बघा बॅट्समन बीट झाला, विकेट किपर बीट झाला, फ्लाइंग स्लीप मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो स्लीप झाला. आणि बघा इथे काय झालंय, या चेंडूवरती भरपूर काही घडलेलं आहे. जिग्नेश हरवटे थोडासा धाव घेण्यामध्ये थोडासा कमी पडलाय. धावच्या स्वरूपात तो बाद झाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय जिग्नेश हरवटे हा बाद झालेला आहे. अजूनही आपण पाहतोय दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवर कुठपर्यंत मजल मारतोय. सध्या तरी पाहतोय आपण 41 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्जा हिरा ढुकले आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. ऑफ साईडला काय चांगला फटका केला, मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला त्या क्षेत्रामध्ये. सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला गेलाय. फलंदाज बाद होतोय. रोशन गेल्या पावली माघारी परततोय. 7वा गडी हा तंबूच्या आश्रयाला इथे परतलेला आहे. शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे.
विनय गेलाय, फलंदाज पाहतोय आपण विनय गेलाय, विनय पागी. तुर्कस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थोडस दूर राहिलेला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला गेला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, फेकी झालेली आहे. तर काय घडलंय या चेंडूवरती? यस नो, यस नो, अखेरीस नो आलेला आहे. आणि आपण पाहतोय 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 43 रन्स, 44 धावांचं टार्गेट. चला आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक या. बेलकडी संघाचे संघनायक आणि पाये संघाचे संघनायक. तर मी विनंती करतोय सन्माननीय हेमंतजी बात्रा साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. पाहतोय सन्माननीय हेमंतजी बात्रा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आज त्यांचा वाढदिवस आहे. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता आहेत. अगोदर आपण पाहतोय त्याच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. विकी आपण फक्त निर्णय घालवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या आपल्या शुभेच्छा असतील. बेलकडी संघ आपल्या देखील शुभेच्छा. 4 षटकाचा सामना असेल. चला आपण साहेब आपण इथेच थांबायचं आहे. आपला सत्कारणी सन्मान देखील इथे केला जातोय. विकी उराडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा सन्मान इथे केला जातोय. एक मायेची प्रेमाची शाल आणि आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह, एक सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय त्यांना सन्मानित. पाहुण्यांचा खूप खूप आभार की आपण वेलात वेल काढून इथे आलात आणि आपला बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिलात. त्यांचा आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. ते सज्ज आहेत आमचे साथी समालोचक गुरुनाजी तांडेल. चला बॅट्समन पाठवून द्या. चला राजौली संघ जास्त वेळ खर्च करू नका, बॅट्समन पाठवून द्या. कारण आणखीन आपल्याला आणखीन एक पहिल्या फेरीतील सामना खेळवायचा आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो. चला घाई करायची विनंती आहे. घडीला 4:30 झालेले आहेत. 5 जर वाजले तर आपण पाहतोय इथे अंधार आपल्याला पाहायला मिळालेल्या मैदानावरती. तर सहकार्य करा. आपण पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये भरपूर उशिराने सामने चालू झाले, तेच कारण आपल्याला जास्त वेळ इथे जातोय. तर आपण थोडं सहकार्य करा. जर आपण सहकार्य केलं तर आपले जे सामने आहेत ते वेळात पूर्ण होतील. थँक्यू. चला आमच्या विनंतीला मान द्या प्लीज. फास्ट घ्या थोडंसं. 44 धावांचं लक्ष, 44 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. स्ट्राईकच्या एंडवर रोशन याला बघतोय आणि नॉन स्ट्राईकला विजयाला बघतोय. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. रोहित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मारावा लागेल. खराब चेंडू असेल हा.
थर्डमॅनच्या दिशेला जातोय. अशा प्रकारे रोशन याच्या मार्फत संघाचं खातं खोललं जातंय. धावसंख्या 1. बघा जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे बघितले तर प्रत्येक षटकामागे 11 धाव्या जमाव्या लागतील. आई मरुदेवी राजावली संघाला जर विजय व्हायचा असेल तर पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक जर बघितलं तर तिवरी संघाने पहिल्या षटकामध्ये 17 धावा जमवलेल्या होत्या. या रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विजय याला बघतोय. कालच्या दिवसामध्ये एक सामना झालेला होता पाटीलपाडा इथे चांगली फलंदाजी केलेली होती. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे मला वाटते डॉट डेड बॉल. बघा नशिबाची साथ इथे टिवरी संघाच्या बाजूने. तर बघा हे खांबे आणि ज्या लाईटच्या तारा दिसतात याला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर डेड बॉल देण्यात येईल. नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला होता परंतु तारेला लागल्याच्या नंतर डेड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू आपण बघतोय बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. चेंडू बघता बघता सीमारेषेकडे जातोय. 2 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. बघा आपीस आपण गोलंदाजी बघतोय की मैदानाच्या मध्ये टप्पा पडला जातो आणि त्याचाच पुरेपूर फायदा इथे विजय याला बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी विजय याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या 5. चेंडू टाकून झालेले आहेत 2. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतात संघ या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिले 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा येत आहेत. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. 4-5 पावलांचा रनअप. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू बॉल जातोय मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तर एका धावेने संघाची धावसंख्या 6 धावा. एक डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि दुसरा बघायला गेला तर उजव्या हाताचा. यावेळी क्षेत्ररक्षकांना थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि त्याचा फायदा आपल्याला फलंदाजांना बघायला मिळतोय. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक म्हणावा लागेल यावेळी रोहित याचा. जी सरासरी मेंटेन करायची आहे आई मरुदेवी राजावली संघाला प्रत्येक षटकामागे 11 धावा ह्या जमाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती होते. नक्कीच आपण एका बाजूला बघितलं तर नॉन स्ट्राईकच्या एंडवर बघितलं तर विजय चांगली फलंदाजी करतोय. जरी एखादी धाव घेऊन जर स्ट्राईक विजयला दिली तरी सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो विजय. परंतु तसं काय होत नाही. निर्धार चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा रोहित. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक आहे निलेश परेड हा सीमारेषेवर आहे. चेंडू कनेक्ट करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेनी संघाची धावसंख्या बघतोय आपण 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या बिनबाद 8. याच्या नंतर होणारा सामना असेल कान्हाई स्पोर्ट पाये वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ.
पहिले 6 चेंडू बघायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघितलं तर राजावली संघाने 8 धावा जमवलेल्या आहेत. त्याच वेळी जर विचार केला टिवरी संघाचा, तर टिवरी संघाने 17 धावा जमवलेल्या होत्या. तर मात्र नक्कीच वर्चस्व गाजवत आहे या सामन्यामध्ये बघायला गेलं तर टिवरी संघ, परंतु अजूनपर्यंत 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयेश वरगणा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. वैतीत पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सामोरे फलंदाज विजय सारखा एक फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. परंतु मागच्या षटकाचा विचार केला तर स्ट्राईक कमी मिळण्या कारणाने तो नॉन स्ट्राईकच्या एंडवर होता. आता मात्र स्ट्राईकच्या एंडवर आहे. आणि विजयचा विचार केला तर खरोखरच चांगला फलंदाज बघतोय आपण आई मरुदवी राजावली संघाकडून. सातत्याने चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. जरा फास्ट घ्या टिवरी संघ. जयेश वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला चेंडू. बाल जातो स्लिप पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दाखवतोय सुस्ती आणि विजय याला बघा नॉन स्ट्राईकच्या एंडवर, नॉन स्ट्राईकच्या एंडवरून स्ट्राईकच्या एंडवर व्हायचं होतं. चांगली कॉलिंग. प्रदीप 1 मिनिट. पंच 1 मिनिट. प्रदीप 1 मिनिट 1 मिनिट. मला वाटते ट्युरी संघाला पेनल्टी आहे 3 धावेची. चला तर टिवरी संघाला 3 धावाची पेनल्टी लागलेली आहे इथे. धावसंख्या झाली ती 8. या पुढचा चेंडू आपण बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, अशा प्रकारे झेल पकडला जातोय. पहिला आद्रा बसतोय विजयाच्या रूपाने मरुदवी स्पोर्ट राजावली संघाला. तर धावसंख्या 8 होती आणि 3 धावा त्याच्यामध्ये ऍड करण्यात येत आहेत. तर मात्र धावसंख्या बघितली तर 11 धावा होत आहेत. तर 3 धावा ऍड करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या 13. तर पहिला आद्रा बसलाय विजयाच्या रूपाने. धावसंख्या 13. 44 धावांचं लक्ष असेल एक. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी इन होतोय मिस्टर हिरा डुकले. की रोशन आणि हिरा याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असेल, कारण 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. या पुढचा चेंडू बघतोय लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
तर या 6 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका आपण बघतो हिरा याच्या बॅट मधून आलेला आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण बघतोय. एका बाजूला बघतोय आई मरुदेवी राजावली तर दुसऱ्या बाजूने बघतोय भागवत स्पोर्ट तिवरी. बघा कुठे ना कुठे कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला जयेश याला. पण या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर बघूया स्वतःला सावरलं जाते की काय. पुढचा चेंडू ऑफ पिच चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा डेड बॉल. पुन्हा एकदा नशिबाची साथ तिवरीच्या संघाने बाजूला झुकलेली दिसते. बघा जर हे 2 चेंडू जर डॉट नसते तर मला वाटतं 12 धावा आल्या असत्या आणि जर 12 धावा आल्या असत्या तर धावसंख्या यावेळी 30 प्लस असती. परंतु तसं काय होत नाही आणि नशिबाची साथ तिवरी संघाला. धावसंख्या 19. चांगली सुरुवात बघायला मिळते आपल्याला हिरा याच्याकडून. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार होते परंतु नशिबाची साथ मानावं लागेल तिवरी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट मुहूर्त विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू आता मात्र लॉगांच्या दिशेला जातोय आणि मला वाटते अप्रतिम क्षेत्ररक्षण झाले. नक्कीच आपल्या संघासाठी 6 धावा वाचवलेल्या आहेत. 5 धावा वाचवलेल्या आहेत. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मिस्टर सूरज हिमाली हा क्षेत्ररक्षक होता लॉगांच्या दिशेला आणि आपल्या संघासाठी नक्कीच 5 धावा वाचवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला सूरज हिमाली याच्याकडून. धावसंख्या 20 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला रोहित याच्या मार्फत पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या. मात्र जयेश दुसरं षटक टाकतोय. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 4 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा मोजतोय. खराब गोलंदाजी मानावी लागेल आणि त्याचा पुरेपूर साथ आई मरुदेवी राजावली संघाला. हर्षद वळवी आणि विश्वनाथ बरफ यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये या प्लीज. हर्षद बळवी आणि विश्वनाथ बरफ. तर यावेळी बघतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. रोशन याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र लेग साइडच्या दिशेला बॅटचा कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय मरुदेवी राजावली संघाला. रोशन फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावांचा पाठलाग करताना 26 धावा. 2 बाद 26 अशी धावसंख्या आहे. अजूनपर्यंत 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा असतील. बारा चेंडू आणि 18 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. तर अजूनपर्यंत बघायला गेलं तर सामना बॅलेन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतो कारण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील. 18 धावा. ची सरासरी आता मात्र मेंटेन करायची. जे रन रेट बघतोय आता मात्र थोडासा कमी झालेला आहे. प्रत्येक षटकामागे 9 धावा जमवाव्या लागतील.
जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाज रोशन वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसऱ्या षटकामधला पहिला चेंडू, या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. जाग्यावर चेंडू खेळून काढला गेला. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू मानावा लागेल रोशन याचा. खरोखर चांगली गोलंदाजी बघूया. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक जोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 27 धावा, 27. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो इथे हिरा याच्या मार्फत. बघूया काय होते या चेंडूवर. या पुढचा चेंडू मिस्टर स्टोक आहे. गोलंदाज स्वतः पॉलत्रामध्ये झेल पकडते की काय, परंतु आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी फलंदाज हिरा याला. धाव संख्या 2. धावा येत आहेत 2. या 2 धावेने संघाची धाव संख्या 29 धावा. यावेळी बघा स्क्वेअर लेगचा शतरक्षक होता, त्याला मला वाटते थोडस सर्कल मध्ये घेण्यात आलेला आहे. या 2 धावा आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या बघतो आपण 29 धावा. पुन्हा एकदा रोशन चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यस नो आणि वेट या गोष्टीकडे लक्ष दिला आणि स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतो हिरा याला. या 2 धावेने संघाची धाव संख्या 31 धावा. चांगली गोलंदाजी रोशन याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तेवढा चांगला थ्रो येतोय. बघूया. पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2-2 धावेने पुढे जाताना दिसतोय आपल्याला आई मरुदेवी राजावडी संघ. या 2 धावेने संघाची धाव संख्या 33 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या होत्या. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला, या पुढचा चेंडू लांबी जास्त आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी. अशा प्रकारे 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवर येतात. 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती 35 धावा. तर अजूनपर्यंत तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा 44 धावांचं एक लक्ष होतं. त्याच्यानंतर बघायला गेलो 3 धावेची पेनल्टी मिळाली वाघवा स्पोर्ट टिवरी संघाला. त्याच्यानंतर धाव संख्या बघतो आपण 35 धावा झालेल्या आहेत. याच्यानंतर होणारा सामना असेल कानाई स्पोर्ट पाये वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रोशन. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. बॉल मिडांच्या दिशेला जातो. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तर पाणी घेऊन जायचंय. तर शेवटचे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 8 धावेची गरज.
शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 डावीची गरज आहे. तर बघूया वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज निलेश. याच्यामध्ये आपण हातामध्ये चेंडू बघतोय. तर यावेळी बघा निलेश याच्यावर थोडा दबाव असेल आणि त्या दबावामधून बाहेर निघायचं आहे. समोर फलंदाज एक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला गेला चेंडू. धावची चालू पाणी चांगला थ्रो आला होता. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर. या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 38 धावा. या पुढचा चेंडू शतरक्षक आहे बघूया. पलूची शतरक्षकाला भेदून चेंडू. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धावेने संघाची धाव संख्या 42 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे. बघा थोडासा शतरक्षक जर उजव्या हाताला डीप मध्ये असता तर नक्कीच हा झेल झाला असता. परंतु तसं काय होत नाही आणि नशिबाची साथ हाईमर्दिवी राजावली संघाच्या बाजूने. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. या पुढचा चेंडू आता मात्र स्वेअरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी विजयी षटकार. आणि अशा प्रकारे हाईमर्दिवी राजावली संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. वाघवा स्पोर्ट तिवरी संघ. हार्डलक तिवरी संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स राजावली संघाला. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच